तर नीट पेपर फुटी प्रकरणात आता तपासाला वेग आलेला आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामधील लातूर, नांदेड, हिंगोली आणि अंबेजोगाईतले हाय प्रोफाईल डॉक्टर सीबीआयच्या रडारवरती आलेत। आपल्या मुलांसाठी पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून काही डॉक्टरांची नावंही तपासामध्ये समोर आली आहेत। लातूरमधील चौथा डॉक्टर सीबीआयच्या रडारवरती आहे। एका डॉक्टरची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सीबीआयचं पथक हे दुसऱ्या डॉक्टरच्या घरी गेलंय। संबंधित डॉक्टरांची कागदपत्र आणि संपर्काची पडताळणी सीबीआयनं केलेली आहे। लातूर शहरामध्ये मागील काही दिवसांपासून सीबीआयचं पथक हे ठाण मांडून बसलंय। विद्यार्थी, पालक, कोचिंग क्लासेसशी संबंधित व्यक्ती आणि संशयित डॉक्टरांची चौकशी सुरू आहे। तर नांदेडमधील 3 डॉक्टरांची चौकशी करण्यात आलेली आहे। याशिवाय अंबेजोगाई परिसरामधील काही संशयित संपर्कांची माहिती देखील तपास यंत्रणांनी गोळा करण्याची चर्चा ही सध्या सुरू झाली आहे। नीट पेपर फुटीच्या लातूर कनेक्शन नंतर आता प्रशासन ऍक्शन मोडवरती आलंय। लातूरमधील एमआयडीसी मधील उद्योग भवनामध्ये सुरू असलेले क्लासेस आणि हॉटेल हे तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले। लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। जिल्हा उद्योग भवन परिसरामध्ये अनेक गाळ्यांमध्ये खासगी कोचिंग क्लासेस, हॉटेल, अभ्यासिका, बुक सेंटर सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आलेल्या होत्या आणि यानंतर आता इथले क्लासेस आणि हॉटेल्स बंद करण्याचे आदेश देण्यात आले। जिल्हा उद्योग केंद्रांनी या मीटिंगचा रेफरन्स घेऊन लातूर इंडस्ट्रियल इस्टेट कोऑपरेटिव्ह संस्था या संस्थेस तात्काळ पत्र दिले की उत्पादक कारखाने उत्पादनाचे व्यवसाय सोडून बाकी सर्व व्यवसाय, ट्युशन क्लासेस, कोचिंग क्लासेस, खानावळ्या आणि हॉटेल किंवा इतर त्याला पूरक व्यवसाय असे तातडीने बंद करून अनुपालन अहवाल सादर करावा असे संस्थेस निर्देश दिले व त्या अनुपालन अहवाल न केल्यास तात्काळ संस्थेवरती कारवाई केली जाईल असं त्यांनी तातडीने पत्र काढले। आणि यानंतरची बातमी आहे नाशिक टीसीएस प्रकरणासंदर्भातली। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये पहिलं दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय। या प्रकरणात देवळाली कॅम्प पोलिसात दाखल केलेल्या पहिल्या गुन्ह्याचं दोषारोप पत्र नाशिक रोड न्यायालयामध्ये दाखल केलंय। एकूण 1500 पानांचं दोषारोप पत्र आहे। एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल, निदा खान, दानिश इजाज शेख, तौसिफ बिलाल अत्तार या चौघांविरोधामध्ये दोषारोप पत्र हे दाखल करण्यात आलंय। दोषारोप पत्र दाखल करताना एसआयटीनं 17 साक्षीदारांचे जबाब नोंदवलेत, तर कट रचून गुन्हा दाखल केल्याचं पोलिसात निष्पन्न झालेलं आहे। दरम्यान एकूण 9 गुन्ह्यांपैकी देवळाली कॅम्प पोलिसातील गुन्ह्यांचं दोषारोप पत्र हे दाखल झालेलं आहे। मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या एकूण 8 गुन्ह्यांमध्ये तपास पूर्ण झाल्यानंतर विहित मुदतीमध्ये आरोपींविरुद्ध इतर दोषारोपपत्रही दाखल करण्यात येणार आहेत आणि दरम्यान सर्व गुन्ह्यांमधील आरोपींचे जामीन अर्ज हे न्यायालयानं फेटाळलेले आहेत। तर दोषारोप पत्रातील काही महत्त्वाच्या नोंदी आपण जाणून घेऊयात। पीडिता आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी, वैद्यकीय अहवाल हे नोंदवले गेलेत। पीडितेचे बळजबरीने धर्मांतर केल्याचे आणि धार्मिक भावना दुखावल्याचे पुरावे देखील आहेत। त्याचबरोबर पीडिता आणि आरोपींचे मोबाईल, व्हॉट्सअप चॅट, स्क्रीनशॉट्स आणि जप्त केलेले ईमेल ट्रेल्सची सविस्तर माहिती देखील यामध्ये। आरोपींनी पीडितेचे नाव बदलण्यासाठी तिच्याकडून घेतलेली मूळ कागदपत्र देखील जप्त करण्यात आली आहेत। घटनास्थळांचा पंचनामा, आरोपींचं बँक स्टेटमेंट, जातीचे दाखले, जप्त मुद्देमालाची ओळख परेड आणि आर्थिक फसवणुकीचे दस्तऐवज देखील आहेत। तर नाशिकच्या टीसीएस प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगानं नाराजी व्यक्त केली आहे। नाशिकमधील सर्व युनिट्सना स्वतंत्र पॉश समित्या नेमण्याचे आदेश देण्यात आलेत। पॉश कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटींवरती महिला आयोगानं गंभीर चिंता व्यक्त केली आहे। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत सुनावणी पार पडली। भंडारा गोंदिया विधान परिषद जागा वाटपाचा तिढा वाढलाय। 457 मतदारांपैकी 220 पेक्षा अधिक मतदार हे भाजपचे असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतोय। त्यामुळे ही जागा आम्हालाच मिळावी असा भाजपचा दावा आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या जागेवरती शड्डू ठोकलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार राजेंद्र जैन आणि भंडाऱ्याचे सहकार महर्षी सुनील फुंडे यांनी निवडणुकीची तयारी केली आहे। ही जागा भाजपच लढेल आणि ज्यांनी पक्ष वाढीसाठी मेहनत केली अशा सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाईल असं भाजप आमदार परिणय फुकेंनी सांगितलंय। मात्र ही जागा काँग्रेसच जिंकेल असा दावा काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी केलाय। सगळ्यात जास्त काय 50% वर मतदार हे भारतीय जनता पार्टीचे आणि इतर 50% मध्ये सगळे बाकी इतर पक्ष आहे। तर म्हणून ही सीट भारतीय जनता पार्टीच लढणार, पण ही सीट 100% भारतीय जनता पार्टीच लढणार आणि आमचा सगळ्यांचा आग्रह आहे की भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्यालाच
या सीटमधनं लढवलं पाहिजे. ज्यांनी संघटनेत काम केलं आहे, ज्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी दिवसरात्र काम केलं आहे, अशाच कार्यकर्त्याला या माध्यमातून, या निवडणुकीच्या माध्यमातून विधान परिषदेवर पाठवण्याचं काम पक्षाने करावं, ही आमची विनंती आहे. मला अजून काही चर्चा झाली नाही, पण भंडारा गोंदियामध्ये आम्ही या ठिकाणी लढू आणि त्या पद्धतीचं एक वातावरण आम्ही निर्माण केलेलं आहे आणि याच्यामध्ये आमचा कॅन्डिडेट निवडून. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार शिंदे शिवसेनेच्या नेत्यांना भेटल्यामुळे या चर्चांना हवा मिळाली आहे. ठाकरेंच्या काही खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे आणि यामध्ये हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांचा देखील समावेश आहे. दरम्यान आता नागेश पाटील आष्टीकर यांनी ऑपरेशन टायगरवरती भाष्य केलंय. आमच्या कोणत्याही खासदाराच्या मनात पक्षांतर करण्याचा विचार नाहीये. कामानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडे जावंच लागतं, असं स्पष्टीकरण आष्टीकरांनी दिलंय. 2 वर्षांपासून ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू आहेत, पण हे ऑपरेशन होणार कधी असा सवाल करत ऑपरेशन टायगरचं नाव बदला असा टोला देखील आष्टीकरांनी लगावलाय. मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असताना लोकांचे कामं घेऊन जावंच लागेल, भेटावंच लागेल, सगळ्यालाच भेटावं लागेल असं नाही आहे. पण त्याचा अर्थ असाच काढायचा हे पण चुकीचं आहे. ऑपरेशन टायगर जे तुम्ही बोलता, माझं म्हणणं आहे की टायगर हा आपल्या महाराष्ट्राचा किंवा भारताचा एक मोठा अभिमानाचा प्राणी आहे आणि एवढा मोठा देशाचा अभिमानाचा प्राणी आहे. याला एवढं मोठं नाव देऊन गेल्या 2 वर्षापासून तुम्ही ते ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर जो म्हणतात ऑपरेशन टायगर, त्याला विचारा ना की संपणार कधी आहे. आम्ही निवडून आलो त्याच्या 2ऱ्या महिन्यापासून चालू आहे ऑपरेशन टायगर. मग बंद करा ना. एक तर नाव त्याचं काहीतरी स्लो ठेवा, स्लो ऑपरेशन काहीतरी ठेवा, असं ठेवा, तसं ठेवा. तुम्हाला काय वाटतं, काय ठेवावं? काही ठेवा बाबा, तुम्हीच ठेवा, तुम्हीच दिलेलं नाव आहे. सह्याद्रीला मी मुख्यमंत्री साहेबांची अगोदर भेट घेतली, नंतर उपमुख्यमंत्री जे की नगर विकासचे सुद्धा मंत्री आहेत, त्यांच्यामुळे त्यांचाच संलग्न प्रश्न होता म्हणून त्यांना भेटायसाठी मी बाहेर पडलो तर ते निघू लागले होते, गाडीत बसू लागले होते आणि मग मी पता काढला की कुठं गेलेत. मग ते त्यांच्या सरकारी निवासस्थानी गेले होते, मग तिथं जाऊन मी पत्र दिलं. एवढाच आहे विषय. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आजही कायम आहे. विदर्भामध्ये सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीमध्ये 47.2 अंश सेल्सिअस आहे. हवामान विभागानं आज देखील 3 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना रेड अलर्ट हा देण्यात आला आहे. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर शुक्रवारी विदर्भामधील सर्वाधिक तापमान हे ब्रह्मपुर इथं 47.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय. त्या खालोखाल वर्धा 47 अंश सेल्सिअस, अकोला 46.8, अमरावती 46.4, वर्धा 46.4, गडचिरोली 46 आणि नागपूर 45.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. आज देखील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट ही कायम राहणार आहे. तर वर्धा, अकोला, अमरावती, गडचिरोली आणि नागपूरमध्ये पारा 45 अंशांच्या पुढे गेलेला आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेमध्ये बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. धक्कादायक बातमी आहे नागपुरातून. मागच्या एका आठवड्यामध्ये नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणि रुग्णालयामध्ये 128 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर दुसरीकडे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये 52 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. हे मृत्यू फक्त आजारानेच नाही तर वाढलेल्या उष्णतेमुळे होणारा त्रास, संसर्ग आणि दुर्लक्ष यामुळे झाल्याचा तज्ज्ञांचा संशय आहे. उष्णतेच्या लाटेमध्ये हृदयरोगाचा धोका वाढलेला आहे. किडनी आणि यकृताच्या आजारांच्या संख्येमध्ये देखील वाढ झालेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रामध्ये वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागे नेमकं कारण काय याबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. ब्रह्मपुरीमध्ये 47 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेल्या तीव्र उष्णतेमुळे वाघाच्या वर्तनावरती परिणाम झालेला असावा असं मत हे वन्यजीवी तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे. कारण वाघांना उन्हाचा प्रचंड त्रास होतो. शरीरानं तापमान कमी करण्यासाठी ते पाण्यामध्ये असतात. मात्र त्या क्षणी वाघाला शरीराचं तापमान कमी करण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे मानसिक ताण आणि चिडचिडेपणा हा वाढला असावा आणि त्यावेळी तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या या महिला वाघाच्या शिकार झाल्या असाव्यात असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान वन्यजीव तज्ज्ञ उदयन पाटील यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. बघूयात. आपल्यासोबत वाईल्ड लाईफ एक्सपर्ट उदयन पाटील सर आहेत. सर, ज्या प्रकारे घटना चंद्रपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात की एका अटॅकमध्ये 4 महिलांचा जीव गेलेला आहे, काय कारण वाटतं की आपण जर का चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही तो परिसर बघितला तर एक तर
अत्यंत हॉटस्पॉट बनलेला आहे वाघ आणि मनुष्याच्या संघर्षाचा. आपण पॉझिटिव्ह साईडला पाहिलं तर आपले कन्झर्वेशन एफर्ट्स जे आहेत ते बऱ्यापैकी चांगले झालेले आहेत. वाघाची पॉप्युलेशन वाढली आहे. पण मग त्याचाच एक दुष्परिणाम असा की लिमिटेड जागेत जेव्हा जास्ती वाघ येतात ते स्पिलओव्हर होणारच आहे. म्हणजे नवीन झालेले वाघ नाहीतर नवीन वाघ जो आहे तो जुन्या वाघाला धक्का मारून बाहेर काढणार. तर जागा ही लिमिटेड आहे आणि पॉप्युलेशन वाढली आहे. तर हा एक खूप मोठा फॅक्टर आहे त्या याच्यामध्ये. मग एका छोट्या जागेत जिथे एक वाघ आरामात राहायचा तिथे आता प्रॉब्ली 2 नाही तर 3 वाघ आलेले आहेत. त्यांना प्रेबेस कमी पडतं. म्हणून हे असे अनफॉर्च्युनेट इन्सिडेन्सेस होतात की स्ट्रेसमध्ये. एक कारण आहे की सिंदेवाई असेल किंवा ब्रह्मपुरी जे तालुके आहेत ते हॉटस्पॉट बनलेले आहे. यावर काय उपाय आहे मग? उपाय हा असा एक सिंगल नाही तसे 2-3 उपाय नाही आहेत. हे एक मल्टीप्रॉंग आपल्याला अप्रोच घ्यावा लागणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे लोक रस्ते बनवतात त्यांनी थोडेसे ॲनिमल फ्रेंडली रस्ते बनवावे. इरिगेशन डिपार्टमेंट जे कॅनल बनवतं ते इरिगेशन डिपार्टमेंटने कॅनल्स तसे थोडेसे जिथे ॲनिमल क्रॉस करता येईल नाही तर चुकून ॲनिमल गेला आतमध्ये तर त्याला बाहेर निघता आलं पाहिजे स्वतः. टायगर रिझर्व फॉरेस्ट उभे करून यातनं सोल्युशन निघू शकतं की वाघांची शिफ्टिंग केली तर? तसा प्रयत्न पण सुरू आहे. असा प्रयत्न सुरू आहे. आता त्यांना टायगर रिझर्व म्हणायचं की सँच्युरी म्हणायची की त्यांना कन्झर्वेशन रिझर्व म्हणायचं हा भाग एक वेगळा झाला. पण गरज तर आहे जी जागा आपल्याकडे उरलेली आहे त्याला काहीतरी एक लिगल सँटिटी देऊन वाचवायची. चंद्रपूरमध्ये आज जी घटना घडली खरं तर ही पहिली अशी घटना आहे जी एका घटनेमध्ये 4 महिलांचा मृत्यू वाघांच्या हल्ल्यामध्ये झालेला आहे. नेमकं तिथे काय घडलं असावं किंवा याला काय कारण आहे हे आपल्याला उदयन पाटील सरांनी समजून सांगितले. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. नागपूर शहरातील अंबाझरी मार्गावरती रस्त्यालगतचं एक झाड अचानक कोसळलं. मुख्य मार्गावरती झाड कोसळल्यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झालेली होती. मात्र प्रशासनानं तातडीनं झाड हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या झाडाची अवस्था अत्यंत धोकादायक झाल्याबाबत नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप इथल्या स्थानिकांनी केलाय.